अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ, तरीसुद्धा खूप स्ट्रॉंग, कणखर आणि फायटर अशा आहेत माझ्या मंगलताई, म्हणजेच मंगल विजय केंकरे. मंगलताई, दिल के करीबमध्ये तुमचं अगदी अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू. पण सुलेखा, मी तुला किती वेळा सांगितलंय मला आहो जाहो करायचं नाही. असं करणार असेल तर मी आत्ताच जाते, मला नाही गप्पा मारायच्या तुझ्याशी. नाही, असं नका करू, असं नका करू. मी खरंच, मी देवाची शपथ, मी खूप वर्ष प्रयत्न करते ताई, पण मला नाही होत आहे. मग मी जाते. इट्स ओके. कबूल कर तू आधी. मी प्रयत्न करते. मी कबूल नाही करू शकणार, प्रयत्न करू शकते. प्रॉमिस कर, आणि ते सुद्धा ऑडियन्सच्या समोर प्रॉमिस कर आता. अरे बापरे. बरं, आज दिल के करीबच्या निमित्ताने आणि दिल के करीबच्या सगळ्या ऑडियन्सच्या साक्षीने मी मंगलताईंना अरे तुरे करणार आहे. मला जमेल का नाही मला खरंच माहित नाही, पण मी प्रयत्न करेन, देवाची शपथ प्रयत्न करेन. नाही, फक्त ह्या कार्यक्रमापुरतं नाहीये, कार्यक्रमापासून. हा, नाही ते चालेल. ओके, चालेल चालेल. गुड, थँक्यू. बरं, मंगलताई, तुझ्यासाठी मला कसं तेच होतंय. काही होत नाहीये. तुझ्यासाठी गिफ्ट्स आहेत, ते आधी देते. होली लामाकडून हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत. ओ वाव वाव. आणि त्यांचे वेलकम, त्यांचे साबण तर आउट ऑफ दिस वर्ल्ड असतात. मी स्वतः यूज करते. हो, बरेचसे प्रॉडक्ट्स यूज करते मी त्यांचे. आणि साबण ऑर्गॅनिक सुद्धा आहेत. आणि आपल्याला असं वाटतं ना की ते साबण युजली जितके ऑर्गॅनिक तितके जास्त टिकत नाही, पण हे खूप टिकतात सुद्धा. फॅन्टॅस्टिक, थँक्यू. वेलकम. आणि वनश्री पांडेकडून, म्हणजे तिचं नयापन नावाचा स्टार्टअप आहे, तिचा ब्रँड आहे, तिच्याकडून एक सुंदरसा दुपट्टा. वाव, थँक्यू. किती व्हायब्रंट कलर आहे हा. तुला छान दिसेल. आणि थँक्यू. तुझी साडी पण इतकी सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान आहे का तुझी. थँक्स. कॉम्बिनेशन एकदम व्हेरी एलिगंट. ही साडी ऍक्च्युली प्रतितीने डिझाईन केली आहे. प्रणोती म्हात्रेचा ब्रँड आहे, प्रतिती नावाचा. आणि ती साड्या बनवते, ब्लाउजेस स्टिच करते. आणि मी तुला सांगते, ब्लाउजेसचं तिचं कलेक्शन इतकं सुंदर आहे आणि फिटिंग ती आउट ऑफ द वर्ल्ड देते. ऍब्सोल्युटली. ते दिसतच आहे. आय मीन, यू लुकिंग फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. ज्वेलरी पण तिचीच आहे. खूप छान आहे. थँक्स. आणि या सगळ्यात ना म्हणजे इट्स लुकिंग रिअली नाईस. हा ना, व्हेरी एलिगंट. थँक्यू. थँक्स टू प्रतिती. थँक्यू सो मच. वेलकम. सो मंगलताई, तर मला अगं म्हणायला लागणार आहे. मंगलताई, जमलंय. बरं, विजय केंकरे म्हणजे माझ्यासाठी माझे विजय सर, त्यांनी इतक्या कलाकारांना घडवलंय, अभिनेत्यांना घडवलंय. तरी सुद्धा तू सुद्धा ॲक्ट्रेसेस आहेस आणि उत्तम ॲक्ट्रेस आहेस, तरी सुद्धा तू त्यांच्याबरोबर 1 का 2च नाटकं केली आहेस ना ग? नाही, एकच केलंय, विठो रखमाई. आणि नंतर दुसरं केलं होतं ते फनी थिंग कॉल्ड लव्ह. ते त्यांनी डिरेक्ट केलं होतं, पण त्यांनी माझी एकही तालीम नाही बघितली. त्याच्यात मी स्मिता जयकरला रिप्लेस केलेलं होतं. तर ह्या माणसानी माझी एकदाही तालीम घेतली नाही. तर मी त्याला म्हटलं की विजय, निदान मी कशी वाचते ते तर मला सांग ना, वेदर राईट ट्रॅकवर आहे का. हा, ठीक आहे. आणि मला इतका राग आला की हा माणूस सगळ्यांना डिरेक्ट करतो आणि माझ्याकडे बघतही नाही माहितीये ना. पण तेव्हा लग्न झालं होतं का नव्हतं झालं? हो, झालं होतं. आणि काहीच नाही माहितीये ना. आणि मग मला इतकं टेन्शन होतं पहिल्या प्रयोगाला. तर हा ऑडियन्समध्ये कुठेतरी लांब बसला होता माहितीये ना. आणि जेव्हा मला कळलं की विजय आलाय, तेव्हा मग माझी कम्प्लीट मी नर्वस झाले होते. मग मी त्याला विचारलं, काय तू होतास का? हा, ठीक झालं. एवढंच, नथिंग एल्स. नथिंग एल्स. बरं, मग काय नाही. त्याच्यानंतर मी नाटक केलंच नाही. अच्छा, नाही केलं नाटक. पण का नाही केलं? थोडेसे हेल्थ इश्यूज. नंतर बेसिकली मला असं वाटतं माझी थिएटरची एनर्जी नाही आहे. बरं. हां. आणि विजयला पण असं वाटतं की आय एम मोर ऑफ म्हणजे टेलिव्हिजन किंवा फिल्म्स आणि ॲड फिल्म्ससाठी आय एम बेटर ऑफ देअर देन थिएटर. आणि जे मी ग्रेसफुली ॲक्सेप्ट केलं. सो त्याच्यामुळे मी कधीच असा हट्ट पण धरला नाही की मला करायचं आहे किंवा काही, असं कधीच नाही हट्ट धरला. बिकॉज आय नो एक्झॅक्टली माझे फ्लॉज पण मला माहिती आहेत आणि कुठे काय बरे पॉईंट्स तेही माहिती आहेत. त्याच्यामुळे आय थिंक यू शुड ॲक्सेप्ट एव्हरीथिंग व्हेरी ग्रेसफुली. जे काय आहे ते. इट बिकम्स इझियर ना, म्हणजे लाईफ बिकम्स इझी. केंकरेंच्या घरात तुझं लग्न झालं, पण तुझ्या माहेरबद्दल काय सांगशील? म्हणजे तुझं लहानपण कसं होतं?
तिथलं वातावरण सुद्धा असंच होतं का, म्हणजे नाटक आणि कलेशी निगडीत? हो, ऍक्च्युली माहिती आहे ना की आम्हाला राष्ट्र सेवा दलाने घडवलंय. बर. ओके, माझे वडील पण राष्ट्र सेवा दलात होते, आई पण होती. आणि राष्ट्र सेवा दलाचं कलापथक होतं. तर त्या कलापथकात मी आणि माझी बहीण आम्ही दोघी तिकडे म्हणजे डान्स करायचो. कलापथकच होतं आणि आम्ही दे आर ऑल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड प्रोग्रॅम्स. आणि आम्ही महाराष्ट्र दर्शन केलं, शिवदर्शन केलं, आझादी की जंग आणि संपूर्ण इंडिया आम्ही टूर केलेलं आहे. मग सुधा वर्दे, लीलाधर हेगडे, वसंत बापट ह्या सगळ्यांबरोबर म्हणजे मला असं वाटतं मी खूप लकी आहे की मला या सगळ्यांचा सहवास लाभला माहिती ना. आणि आम्हाला राष्ट्र सेवा दलाने घडवलेलं आहे. त्याच्यामुळे मी जी काय आहे ना किंवा जे काय माझ्यावर संस्कार व्हॉट एव्हर हे सगळं सेवा दलामुळे आहे. अच्छा. एव्हर ग्रेटफुल. पण तेव्हा तू समाजकारण केलं होतंस? कसं आहे माहितीये का, तेव्हा आता हे सगळेच त्याच्यातले होते. माझे वडील पण, नंतर सुधा मावशी, अनुकाका म्हणजे सदानंद वर्देव, हे सगळेच त्याच्यातले होते. त्याच्यामुळे आम्ही एकत्र असं खूप काय काय शिकायला मिळालं केलं. आणि त्यावेळेस इन 75 जेव्हा हे झालं, इमर्जन्सी डिक्लेअर झाली होती ना, तेव्हा मी आणि माझी एक मैत्रीण सुलेखा तावडे आम्ही मालाड स्टेशनवर सत्याग्रह केला होता. आणि आम्ही पॅम्फलेट्स वगैरे डिस्ट्रीब्यूट केले होते आणि असं सगळं. त्याच्यानंतर वी वर अरेस्टेड. हां, आम्ही पॉलिटिकल प्रिझनर, वी वर अरेस्टेड या ह्याच्यासाठी. आणि मग जेलमध्ये मी, सुलेखा, मृणाल गोरे, मृणाल मावशी आणि यमुताई साने म्हणजे निखिल साने आहे ना आपला, त्याच्या आजी, अशा आम्ही 4घी जणी एकत्र आम्हाला अरेस्ट केलं. आणि आम्हाला शिक्षा झाली 1 महिन्याची, पण आम्ही जेलमध्ये होतो 40 दिवस आर्थर रोड जेलला. बरं, का 40 दिवस का? नाही, तोपर्यंत आम्हाला शिक्षा म्हणजे डिक्लेअर होण्यापर्यंत आमचे 40 दिवस झाले होते. सो यु नो लाईक आय थिंक दॅट वॉज द बेस्ट पिरियड. कारण मृणाल मावशी बरोबर राहायला मिळणं आणि शिकायला मिळणं, यमुताईन साने त्यांच्याबरोबर राहणं, म्हणजे मला असं वाटतं दॅट वॉज द बेस्ट पिरियड ऑफ माय लाईफ. जेलमधला? हो, कारण एवढं शिकायला मिळालं. आणि इमॅजिन ना की 40 दिवस मृणाल मावशी अनडिवायडेड मिळतीये. हेच किती भाग्य आहे ना. अनडिवायडेड एक बाई तुमच्या म्हणजे मिळतीये तुम्हाला, ह्याच्यापेक्षा काय भाग्य असू शकतं ना. आणि मग आम्ही जेलमध्ये आम्हाला ना 5 वाजता आमचा सेल उघडायचे. आणि आमच्या बाजूचाच सेल होता, तो क्रिमिनल्सचा सेल असायचा, तो होता. मग आम्ही 5 वाजता एकत्र, मग आम्हाला तेव्हाच एक असं मोठा टंबलर होता, त्याच्यात आम्हाला 40 दिवस तीच ग्रीन भाजी मिळायची, पातळ भाजी आणि गव्हाची कांजी आणि 6 अशानं जाड्या जाड्या चपात्या असायच्या त्या 9 वाजता. मग ते तुम्ही जेवायचं आणि ॲक्च्युली सकाळी 5 ते संध्याकाळी 5 तुमचं सेल उघडा, म्हणजे तुम्ही क्रिमिनल्स बरोबर इंटरॅक्ट करू शकता. मग आम्ही त्यांना खूप आम्ही काय काय शिकवलं, वेगवेगळी गाणी शिकवली, बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांना एज्युकेट करत होतो. मग आम्ही रस्ता बांधला माहिती आहे जेलमधला. सो व्हॉट एन एक्सपिरियन्स, लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता तो जेलमधला. तर मला असं वाटतं मी आय एम रिअली लकी आणि आय एम व्हेरी हॅपी की मला कुठूनही कधीही विरोध झाला नाही, आईवडिलांकडनं नाही, कोणाकडनंच कधीच विरोध झाला नाही. सो तेव्हा मी असं खूप करत होते, त्यांना माझी खूप आवड पण होती. पण नंतर थोडंसं डिसल्युजमेंट झालं माझं की, आणि आत्ताचं राजकारण वगैरे तर काय म्हणजे आय एम नॉट इवन इंटरेस्टेड या ह्याच्यातलं. पण अदरवाईज सोशल सर्व्हिस करते मी भरपूर, माझ्या परीने जे काय मला करता येत असेल ना ते करते मी. पण समाज म्हणजे सोशलिस्ट पार्टीचं जेव्हा आम्ही एकत्र होतो तेवढं काही आता मी काय असं करत नाही. माझं इंटरेस्ट जरा कमीच झालाय सगळ्यातला, तो कलच माझा. त्याच्यामुळे खूप डिसइल्युजनमेंट झाली ती. इट्स ओके. मग ते एक वेगळाच प्रश्न विचारते, तू कॉन्व्हेंटची आहेस का ग? का मला नाही तसं नाही, म्हणजे बोलताना वाटतंय बोलताना खूप छान इंग्लिश शब्द शिकायला मिळतायत मला, म्हणून. बापरे, मला कळतंय हा मराठी कार्यक्रम आहे, पण काय करणार थोडस म्हणजे मला फार वाईट वाटतं की मी मराठी मीडियम मध्ये शिकले नाही किंवा यु नो. पण का वाईट का वाटतं? मी सुद्धा मराठी मीडियम मध्ये नाही अगं शिकले, आणि मुळात व्याकरणच नाही शिकले मराठी. म्हणजे मी जे काही मराठी शिकले ते विजय सर किंवा असे सगळे जे माझे गुरु आहेत त्यांच्या शिव्या नाही, पण त्यांची बोलणी ऐकून किंवा
मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करूनच शिकले. हो. तुला माहितीये लग्नाहून मी या घरात आले ना, मला केवढा कॉम्प्लेक्स होता, कारण विजय, बाबा आणि आई. म्हटलं बाप रे, आपलं कसं होणार इकडे, हे सगळे मराठीचे पापड. म्हटलं मी मेलेच इकडे. मग मी बाबांना सांगायची की बाबा प्लीज सकाळी ना अर्धा तास. बाबा म्हणजे विजयचे बाबा, हा, दामुक. तर मी त्यांना सांगायची बाबा प्लीज अर्धा तास माझ्याबरोबर रोज बसायचं आणि मी पेपर वाचणार तुमच्या पुढे. आमचा रोजचा एक्सरसाइज होता हा. हो. अच्छा. बाबा म्हणायचे हो चालेल. ही वॉज व्हेरी हॅपी की मला म्हणजे आय एम ट्राईंग टू इम्प्रूव्ह, माहिती ना, की काहीतरी. तुमचं आणि त्यांचं नातं सुद्धा वेगळंच होतं ना, म्हणजे तुम्ही सून आणि सासरे असे नसून मित्र जास्त होतात ना. हो. बाबा वी वर बेस्ट ऑफ फ्रेंड्स मला असं वाटतं. आणि बाबा माझे कंप्लेंट बॉक्स होते. म्हणजे विजयच्या कंप्लेंट्स, काही करायचे असतील कंप्लेंट्स, की पहिल्यांदा बाबांना सांगायचं. मी लहान मुलगा कसं आईला जाऊन सांगते ना, असं मी सगळं बाबांना सवय मारायची. आमचं खूप छान होतं रिलेशनशिप, खूपच. म्हणजे आय मिस बाबा व्हेरी मच. आणि हे म्हणजे बाबांना हॉस्पिटलमध्ये बाबा जेव्हा पडले, आपण कसं माहिती ना, लागलं की आई आई करतो की नाही आपण, आई लागलं तर ते ना असे मंगल मंगल रडायचे, असं मंगल मंगल असे रडायचे, माहिती ना, असं दुखत असताना किंवा काय. तर इनफॅक्ट त्यांना डॉक्टरांनी विचारलं होतं, की मला पण विचारलं हे कोण आहेत तुझे. म्हटलं माझे सासरे आहेत. ते म्हणाले नाही, आम्हाला वाटलं तुझे बाबा आहेत म्हणून, की ते फक्त तुझ्या नावानी ना असं रडत असतात. तर मी म्हटलं हो, की आमचं खूपच असा बॉन्ड खूप स्ट्रॉंग होता. आणि खूप ऐकायचे पण ते माझं, माहिती ना, म्हणजे आईंचं वगैरे ऐकायचे नाहीत पण माझं ऐकायचे. अच्छा. हो. आणि काही किस्से आहेत त्यांच्या बरोबरचे, म्हणजे काही आठवणी? बाबांच्या अशा खूप आहेत, माहिती ना, खूप असं छान छान. आम्ही ॲक्च्युली दोघांनी मी हुतुतू सिनेमा केला होता गुलजार साहेबांचा, तर त्याच्यात बाबा पण होते. आणि तो एक सीन असा होता की शेवटी बाबा मरतात आणि त्यांना ना असं प्लास्टिकच्या ह्याच्यात रॅप करून त्यांना घेऊन येतात. मी किती दिवस, माहिती आहे ना, माय कुडंट गेट ओव्हर दॅट सीन. आणि मी किती रडले असेल की मला या माणसाला असं बघताच येत नाही आहे म्हणून इतका त्रास झाला होता. आणि मग बाबांवरती काहीतरी लिहायचं होतं त्यांच्या 75च्या वेळेस एक लेख, त्याच्यात पण मी लिहिला होता की दिस मॅन आय डू नॉट वॉन्ट टू सी इन अ प्लास्टिक, कवर्ड इन प्लास्टिक, माहिती आहे ना, असं की इतकं छान. आणि बाबा काय, बाबा विजयसारखेच, म्हणजे पण बाबा खूप सिस्टमॅटिक होते. त्याच्यामुळे आमचं एक जमायचं की ते पण असे हिशोबी होते आणि एव्हरीथिंग सिस्टम, म्हणजे असं प्रॉपर सिस्टमॅटिक. आणि आमच्या आईंना माझा सिस्टमचा त्रास व्हायचा की मी खूप, बाबांनी एकदा त्यांना विचारलं की तुला हिचा एवढा त्रास का होतो, तर ते म्हणाल्या की तुमच्यासारखी सिस्टमॅटिक आहे म्हणून. त्याच्यामुळे माझ्या सिस्टमचा त्रास व्हायचा, माहिती आहे, बिंग सिस्टमॅटिक. पण बाबा असे होते खूप सिस्टमॅटिक. आणि ठरलेल्या वेळेस सगळं असायचं, सगळं असं ठरलेल्या वेळेस. ह्यांच्याकडे सुद्धा ना ब्रेकफास्टची वगैरे पद्धत नव्हती. मग मी आल्यानंतर मी सुरू केलं की नाही, टेबलवर बसायचं आणि सगळ्यांनी एकत्र खायचं. आणि ते बाबांना इतकं आवडायला लागलं, ते म्हणाले इतके वर्षात केलंच नाही कोणी आहे. तर त्याच्यामुळे त्यांना ना माझ्याबद्दल एक वेगळंच असं प्रेम होतं, माहिती ना, की ही काय सांगेल ते. अच्छा. यु नो, सो इट वॉज अ फॅन्टॅस्टिक रिलेशनशिप बाबांचं आणि असं नातं कमी बघायला मिळतं ना. हो, म्हणजे लोक एन्व्ही करू शकतील असं नातं होतं की सासरा आणि सून, म्हणजे असं व्हेरी डिफिकल्ट, बट आय मिस हिम. बरं मंगलताई, तू हिंदी सिनेमे खूप केलेस. एकंदरीतच तू आय थिंक 75-80 वगैरे केले असतील ना सिनेमे? हो, 75 तर नक्कीच केलेत. बरं, म्हणजे हिंदी आणि साऊथच्या वगैरे फिल्म्स धरून का फक्त हिंदी? नाही, साऊथचं पण धरलं तर मग मला वाटतं एक 75-80 तरी असतील. कारण मी जास्ती हिंदीच केलेत. अगं मला कोणी घेतच नव्हतं मराठी फिल्ममध्ये. त्यांना वाटायचं मला मराठीच येत नाही. हो, मला कोणीच घ्यायचं नाही मराठी फिल्ममध्ये. हिंदी खूप केले. नंतर मग मी तमिळ 6 केले, तेलुगू 1 केला, असे केलेत वेगवेगळे. आणि सुरुवात कशी झाली हिंदी सिनेमांची? मी ना ॲक्च्युली अरुणा राजे आहेत ना, अरुणाताई, त्या रिहाई करत होत्या. त्यावेळेस त्यांची माझी मैत्री ॲक्च्युली थोडीशी होती. आणि त्यावेळेस त्यांनी मला ह्याच्या फिल्मसाठी बोलवलं. मग मी केलं आणि माझा इंटरेस्ट वाढत गेला, कारण बाकीचे सगळे इतके सिनियर्स होते. तो माझा पहिला सिनेमा होता. बाकीचे सगळे इतके सिनियर्स होते की रीमा होती, नीना गुप्ता होती, हिला अरुण होती, इतके सगळे सिनियर्स होते. त्याच्यामुळे मी अरुणाताईंनाच चिकटून असायची. त्याच्यामुळे त्या काय करतायत हे सगळं ना, सो आय यूज्ड टू बी मोर एन्ग्रॉस्ड त्यांच्यात, म्हणजे त्या कामात, मोर देन
इकडच्या गोष्टी. सो असा माझा तो इंटरेस्ट पण वाढत गेला आणि दॅट इज हाऊ स्लोली थोडंसं चॅनलाइज झालं. त्याने स्टार्टेड ह्या इंडस्ट्रीमध्ये हळूहळू यायला लागले. अच्छा. आणि गंमत अशी आहे ना की मी सुद्धा बघितले तुला काम करताना हिंदी सिनेमात, पण कुठेही मला म्हणजे पटकन आपली ओळख सुद्धा नव्हती तेव्हा मला पटकन कळलं नव्हतं की तू महाराष्ट्रीयन आहेस किंवा मराठी बॅकग्राऊंड मधली आहेस म्हणून. तू अस्खलित ती भाषा बोलतेस, म्हणजे कुठलीही. आता साऊथचं जर का भाषा असेल तर ती सुद्धा अस्खलित बोलू शकतेस. त्याच्या मागे सुद्धा काहीतरी डबिंग मी केलंय, माझ्या फिल्मचं डबिंग मी केलेलं आहे. हो, त्या मागे सुद्धा एक गोष्ट आहे ना ग. हो, म्हणजे जो पहिला सिनेमा मला मिळाला ना ऑटोग्राफ नावाचा, तो नंतर मग मराठीत पण झाला होता, सतीश राजवाडेंनी केला होता, तो पण मी केला आणि तेलुगूमधला पण मी केला ऑटोग्राफ. त्या फिल्मला नॅशनल अवॉर्ड होता. तर त्याच्यानंतर मी चेरनचे, त्या डिरेक्टरचे 4 सिनेमे केले. बरं. आणि त्यांनी आफ्टर दॅट फर्स्ट फिल्म आमची इतकी मैत्री झाली छान, तर मी प्रत्येक वेळी त्यांच्या घरी जाऊन राहायची सगळ्या शूटिंग, आणि शूटिंग नंतर आठवड्यावर तिकडेच. आणि त्याची अख्खी म्हणजे त्याची सासू, त्याची बायको, 2 मुली, ते ना दे डोट ऑन मी, म्हणजे इतकं हे. आणि मी तिथेच राहिले आणि मग ते माझ्याशी ना तमिळमध्ये बोलायचे सगळेजण. आणि आधी मला काय उत्तर द्यायचं हेच कळायचं नाही. मग ते तरी इन्सिस्ट करायचे तमिळ तमिळ. तर मी म्हणायचं की बरं. मग हळूहळू त्यांच्याशी कन्व्हर्स करून ना मला भाषा पण कळायला लागली आणि मग मी शिकायला लागले थोडंसं. बरं. हां. सो मला माझं डबिंग आणि मला लाईन्स पाठ करायला वगैरे अजिबात वेळ लागत नाही तमिळचा, आणि मला बरोबर तो ॲक्सेंट पण जमतो. सो असं वाटत नाही तेव्हा की ते मी बोला बरोबर ते येतं. सो मी माझं डबिंग पण मीच केलेलं आहे. सो आणि त्यांच्याकडे राहून आणखीन पण मला खूप शिकायला मिळालं. सगळ्या साऊथच्या डिशेस सगळ्या शिकायला मिळाल्या. सो साऊथ इंडियन सगळं तिकडनं, सगळ्या खूप प्रकारचे रस्सम बिस्सम असं. तू स्वयंपाक सुद्धा खूप छान करतेस ना ग. म्हणणे कारण सर नेहमी कौतुक करत असतात तुझं, नेहमी. तो काय खवय्या आहे, त्याला काही दिलं तरी चालतं. ताई, तू जाहिराती सुद्धा खूप केल्यास ना. हो. त्याची सुरुवात कशी झाली? त्याचं म्हणजे आम्ही इथे राहत होतो ना बँड्राला, कलानगरचं घर झालं नव्हतं तेव्हा पहिल्यांदा मला बर्नॉलची जाहिरात आली. तर मी विजयला म्हटलं ऑडिशनसाठी हे केलं. तर मी विजयला म्हटलं मी नाही जात. तर विजय म्हणाला जा ना, न जायला काय हरकत आहे. म्हटलं नको, त्या ॲड बीड नको, काही मी नाही करणार असं. तर तो म्हणाला का नाही, तू ट्राय तर कर, जा तर खरी. आणि मी गेले. आय वॉज सिलेक्टेड त्या ॲडला. आणि त्या महिन्यात मला 6 ॲड्स आल्या. अरे बापरे. एका पाठोपाठ एक माहिती ना, 6 ॲड्स केल्या मी. आणि मग हळूहळू मला वाटतं खूप ॲड्स झाल्या माझ्या. आणि सगळ्यात बेस्ट व कॅडबरी सिरीज, संपूर्ण कॅडबरी सिरीज. नंतर एक तर होती कॉम्पॅक्ट कम्प्युटर्स. म्हणजे ॲड्सला कसं खूप वेळ लागतो की नाही आपल्याला, आपलं दिवसभर आपण शूटिंग करत असतो. ते कॉम्पॅक्ट कम्प्युटर्सची ॲड प्रल्हाद कक्कडनी केली होती. तर सकाळी 9चा कॉल टाईम दिला आणि मी 2 वाजता ॲड शूट करून घरी होते. द होल युनिट पॅकअप झाला होता. आणि मोठं स्क्रिप्ट होतं त्या ॲडचं, माहिती ना. या आणि ती इतकी सुंदर ॲड आहे, इतकी सुंदर आहे. त्याच्यामुळे मला ॲड्स करायला जास्ती मजा येते. आणि बेसिकली विजयला असं वाटतं की माझा चेहरा मोर ॲड्ससाठी हे आहे, कारण ते, आणि शूटिंग ॲड्स इज लिटल डिफिकल्ट ऑल्सो, कारण ते तेवढंसच एक्सप्रेशन त्या काही सेकंदात आलं पाहिजे. तर ह्याचं असं म्हणणं आहे, आय डोंट नो, की मे बी मी आय एम बेटर ऑफ देअर. पण मला जाहिराती शूट करायला खूप जड जातं, कारण मी खूप इमोट करते असं मला वाटतं. आणि त्याच्यात अगदी कमी इमोट करायला पण प्रिसिजन खूप असतं त्याच्यात. हो, त्याच्यात प्रिसिजन असतं. आणि मला असं वाटतं ॲड्स, शूटिंग ॲड्स इज मोर चॅलेंजिंग. हो ना, मला सुद्धा नेहमी व्हेरी डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग. प्रत्येक शॉट झाल्यानंतर मला असं वाटतं मी बरोबर केलं ना. आणि खूप त्यांनी जर टेक्स केले ना तर ते मोनोटनी येते, माहिती ना सगळ्याला. मग ते आपण अडकतो त्याच्यात. त्याच्यामुळे आय थिंक ॲड्स इज व्हेरी डिफिकल्ट. आतापर्यंत किती झाल्या असतील जाहिराती तुझ्या? 200च्या वर. वाव, खरंच की काय? हा, म्हणजे साऊथच्या धरून. साऊथला खूप केल्या मी ॲड्स. एकदा काय झालं, साऊथला मी फिल्मच्या शूटला चालले होते आणि माझी GRT ज्वेलर्सची ॲड केली होती. आणि ना मी ह्याच्यातनं गाडीतनं जात होते, तर ना एवढं मोठं पोस्टर होतं, म्हणजे आपलं जसं बिल्डिंग एवढं माहिती ना पोस्टर,
तर मी आय वॉज शॉक्ड. मला आधी वाटलं की ही मीच आहे का. मी असं बघितलं, मी ते ड्रायव्हरला म्हटलं एक सेकंड यु नो विल यू वेट. तर तो थांबला. तर मी असं बघितलं तर म्हटलं दॅट्स मी. आणि मी असं फोटो काढायला मग मी विजयला फोन केला. मी फोटो काढला आणि विजयला फोन केला. म्हटलं विजय तुला माहिती एवढा मोठा पोस्टर लागलं होतं. मग शी म्हटलं किती पचका करतो हा माणूस, त्याला काही नाही. हो का, मग आल्यानंतर फोटो दाखव असं मला म्हणाला. त्याच्यामुळे आणि साऊथला ना तुम्ही छोटे ऍक्टर असा मोठे ऍक्टर असा ते तुम्हाला ना दे वर्शिप यू माहिती ना. आणि ते इतके प्रोफेशनल आहेत साऊथची लोक की तुमचं झालं ना की म्हणजे त्यांना काही पडलेली नसते की तुम्ही कोण आहात, काही नाही. यू गो देअर, तुम्हाला तुमचं कॅश किंवा चेक काय असेल ते हातात असतं, तुमचं फ्लाईट तिकीट हातात असतं आणि त्यांना अक्षरशः पडलेली नसते तुम्ही कोण आहात. काम करा आणि जा. सो मला साऊथमध्ये काम करायला खूप आवडतं. अजिबात नाही, अजिबात नाही. आय लव्ह वर्किंग इन द साऊथ. अच्छा. हो, खूप प्रोफेशनल आहेत, खूप प्रोफेशनल आहेत. एकच त्यांचा तिकडे आहे की सगळ्यांनी तमिळमध्ये बोलायचं. अच्छा. तुम्ही कितीही हिंदी बोलायला गेलात, आता जरा आहे, कितीही बोलायला गेलात नाही ते तमिळमध्येच बोलणार. दॅट इज इट. तमिळ किंवा मॅक्सिमम डिरेक्टर्स सगळे इंग्लिशमध्ये वगैरे बोलतात, पण तमिळच कोणाशीही. आणि मला ते फार आवडतं त्यांचं जेवण आणि ते सगळं ना भयंकर वाटतं. मला साऊथमध्ये काम करायलाच आवडतं. कितीतरी वेळा असं झालेलं आहे की मी पर्स घेऊन गेले, सकाळी जायचं 2 शॉट्स द्यायचे, संध्याकाळच्या फ्लाईटनी परत. हो, बरं. काय सुपर फिलिंग आहे ना हे. मला हे आणखीन कोणीतरी सांगितलं होतं, अतुल काळेंनी सांगितलं होतं की मी म्हणे रोज जायचो हैदराबादला, मी शूट करायचो तिकडे आणि दुपारी घरी यायचो. हे मी रोज करायचो. हो, असं मी 4 वेळा केलं. असं वाटायचं वा आपण कोणतरी आहोत यार, सकाळी जातो आणि चेन्नईहून परत येतोय. हे साऊथ मधला असा कुठला अभिनेता होता ज्याच्याबरोबर तुला खूप काम करायची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली? नाही, इच्छा अजूनही आहे मोहनलाल बरोबर करायची, पण ती पूर्ण नाही झाली. नाही झाली अजून. एक मध्ये सिनेमा करणार होतो तेव्हा तिकडे डेल्यू झालं ना, ते नाही झालंच नाही, तो मटेरियलाइजच नाही झाला सिनेमा. त्याच्यामुळे ते राहिलं अपुरं. आणि हिंदी बच्चन साहेब, पण त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. सरकारमध्ये केलं, नंतर अरमानमध्ये केलं असं. सो तेवढी तरी एक इच्छा पूर्ण झाली. आणि यंग लॉट मध्ये मला आयुष्यमान खुराना बरोबर करायचंय काम. आय डोंट नो वेन, पण मला नक्की करायचंय त्याच्याबरोबर काम. खूप टॅलेंटेड मुलगा आहे. हो, आता एक फिल्म मी केली आहे तडप नावाची. ती 24 सप्टेंबरला येते. त्याच्यात सुनील शेट्टीच्या मुलाला इंट्रोड्यूस करता येते, अहान शेट्टीला, आणि तारा सुतारिया. तो इतका चांगला आहे माहिती ना की अनबिलिव्हेबल आहे की एखादा यंग हिरो इतका चांगला असू शकतो. खूपच म्हणजे फारच गोड मुलगा आहे माहिती ना, म्हणजे ऍब्सोल्युटली ह्युमन, म्हणजे ऍब्सोल्युटली की इतका मला वाटत नाही का, कारण तर ऍटिट्यूड असतो ना थोडासा हिरोज बिरोज ना, असा अजिबात ऍटिट्यूड नाही. आणि खूप छान आहे, फारच गोड मुलगा आहे. आणि बच्चन साहेबांबरोबर काय एक्सपिरियन्स होता? कसं वाटलं पहिल्यांदा जेव्हा अमिताभ बच्चन समोर उभे राहिले तेव्हा? जरा आधी प्रत्येकालाच भीती वाटते, आणि माझा फर्स्ट डे फर्स्ट शॉट वॉज त्यांच्याबरोबर. तर जरासा पहिल्या दिवशी हात जरा थरथरत होता. पहिल्या शॉटला त्यांना शिरा द्यायचा होता, हात असा 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 होत होता. आणि ते माहितीये ना पटकन कोणाशी बोलत नाहीत. हो का? आणि मी पण खूप टायमिंगच्या बद्दल तर ते अगदी फारच पर्टिक्युलर आहेत. म्हणजे 7 o'clockची शिफ्ट असताना 7 वाजता ते खुर्ची घालून तिकडे सेटवर बसलेले असायचे, हातात एक पुस्तक, आणि फक्त असं बघायचं माहितीये ना, बाकी काय. ती नजर जी असते ना त्यांनीच घाबरायला होतं. पण नंतर हळूहळू म्हणजे कारण मी पण खूप लवकर तयार व्हायचे, म्हणजे 7 o'clockच्या यायला आय वॉज रेडी ॲट 7. एक तर मेकअप पण नव्हता, काहीच नव्हतं, सो आय यूज्ड टू बी रेडी. आणि मग हळूहळू पण नाही मेकअपची. नाही असं काही नसतं. खरंच? आता सुद्धा मेकअप नाही केलायस ना तू? नाही, लिपस्टिक लावले ना. फक्त लिपस्टिक लावलेस, बट युअर ग्लोईंग. हा कलर काही आता.
अगं एकदा काय झालं, त्यांना ना असं बँडेज, त्यांना गोळी लागते हा, सो त्यांना असं बँडेज बांधायचं होतं. तर अभिषेकनी इतकं वाईट बँडेज बांधलं होतं आणि त्यांना असं लागत होतं, असं काखेतनं न्यायचं होतं ते. तर आणि खूपच वाईट बांधलं होतं बँडेज आणि ही वॉज इन पेन. तर मला सुप्रिया म्हणाली, मंगल यू कॅन डू इट ना, हेल्प हिम. तर मी म्हटलं की नो. तर त्यांनी ऐकलं, माहिती ना, सुप्रियानी मला सांगितलं यू कॅन डू इट. आणि पाठक हा, तर ती म्हणाली मंगल हेल्प हिम ना. तर मी म्हटलं की नको नको, म्हणजे मला जरा असं नको वाटत होतं. तर मग ते म्हणाले सो यू कॅन डू इट राईट. म्हटलं येस. मला म्हणाले सो व्हॉट आर यू वेटिंग फॉर, हेल्प मी. मी म्हटलं तिकडेच मी अर्धी मेली होते माहिती ना. पण नंतर मग मी त्यांना ते बांधून दिलं आणि ही वॉज व्हेरी हॅपी. आणि सगळं युनिट न पिन ड्रॉप सायलन्स, जसं काय चाललं इकडे समोर माहिती ना सेटवरती, असं जसं काहीतरी ना आपण बघ कोणीतरी गेल्यानंतर वातावरण कसं असतं ना, पिन ड्रॉप, म्हणजे कोणी बोलत नाही, हसत नाही. हे त्या राम गोपाल वर्माच्या सेटवर असंच असतं ॲटमॉस्फिअर. ते झालं. कुठला सिनेमा? सरकारच्या वेळेला. सरकारच्या वेळेस. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की सगळं झालं, आमचा शॉट झाला, एव्हरीथिंग वॉज नाईस. आणि मग थोड्या वेळाने ना त्यांनी मला व्हॅनिटीमध्ये बोलवलं आणि त्यांचा मेकअपमॅन आला सांगायला, दीपक, की सरांनी बोलवले व्हॅनिटीमध्ये. गॉड, आय वॉज ट्रेम्बलिंग माहिती ना, की व्हॅनिटीमध्ये काय मी आता केलं. मला खूप भीती वाटत होती. मग मी गेले व्हॅनिटीमध्ये आणि मग त्यांनी सांगितलं की नाही, मी ह्याच्यासाठी बोलवलं की ह्याला शिकव आता ते कसं बांधायचं ते. आणि मग मी त्या ट्रेन केला त्याला की असं असं बांधायचं बँडेज. आणि तिथे लाईक ना द आईस वॉज ब्रोकन. आणि मग ते हळूहळू असं, म्हणजे ना वी यूज्ड टू से एक्सचेंज हॅलो आणि यु नो, मग काहीतरी असं बोलायचं थोडंफार, असं हे तेव्हा झालं. सो आणखीन एक ऍक्टर म्हणजे विनोद खन्ना. मला असं वाटतं हिज अ हार्ट थ्रॉब. मी आता विचारणार होते विनोद खन्नाबद्दल. एक किस्सा आहे ना काहीतरी त्यांच्याबरोबर? अगं आम्ही अरुणाताईंची फिल्म करत होतो रिहाई, आणि आम्ही विसनगरला शूटिंग करत होतो गुजरातमध्ये. आणि सगळ्या जणी ज्या होत्या ना, त्यांना विनोद खन्ना म्हटल्यानंतर लाईक ही वॉज द मोस्ट हँडसम पर्सन. आणि त्या गावात दुसरं कोणी नाही, सेटवरती दुसरा माणूस नाही, यु नो, लाईक एक तर नसीरभाई आणि विनोद खन्ना. सगळ्या जणी नुसत्या अशा, यु नो, लाईक पायलॉन बोलणं हे चुकीचं आहे, पण त्या टाईप, यु नो, लाईक एव्हरीबडी वॉज जस्ट डाईंग टू बी फ्रेंड्स विथ हिम ऑर टॉक टू हिम. आणि हळूहळू नंतर काय झालं माहिती आहे ना, त्यांना एकदा सर्दी झाली. तर मला अरुणाताई म्हणाल्या, अगं त्याला हे झालंय, तर तुझ्याकडे असतीलच, तुझ्या मेडिकल किटमध्ये काहीतरी असेल तर तू जाऊन हे दे ना. तर मी त्यांना दिलं आणि ही फेल्ट बेटर. तिकडे आमची दोस्ती सुरुवात. आणि लाईक एव्हरीबडी यूज टू फील व्हेरी जेलस, यु नो, की विनोद खन्ना माझ्याशी बोलतात. सो मजा आली. आणि त्याच्यानंतर तेव्हा अख्ख्या युनिटसाठी त्यांनी ड्रिंक्स आणि बिर्याणी वडनगरून मागवलं. या, कॅन यू बिलीव्ह? आणि त्याच्यानंतर जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होते सायनला, तेव्हा एकदा त्या दिवशी एवढा मोठा बुके घेऊन कोणीतरी आलं होतं, गुलाबांचा एवढा मोठा. आय वॉज शॉक्ड की हे कोणाकडनं हा बुके आलाय. सो इट वॉज विनोद खन्ना. आणि मला किती लोकांनी तेव्हा चिडवलं होतं की माय गॉड, की व्हॉट इज गोइंग ऑन. मला हार्ट थ्रॉब, इज माय हार्ट थ्रॉब. इट वॉज वंडरफुल. ताई, तू आता रामगोपाल वर्माबद्दल बोलत होतीस. आणखीन कुठले कुठले असे दिग्दर्शक आहेत ज्यांच्याबरोबर तुला काम करायला खूप आवडलंय? गुलजार साहेब, नंतर श्याम बेनेगल साहेब, नंतर आत्ता रिसेंटली मिलन लुथरिया. युजली मिलन लुथरिया त्यांच्या कास्टला कधी रिपीट करत नाहीत. अच्छा. हो, कधीच नाही, म्हणजे नाही करत ते रिपीट. त्यांची ती पॉलिसी आहे, ते नाही करत त्यांच्या कास्टला रिपीट. पण दिस वॉज द फोर्थ फिल्म आय डिड विथ हिम. खरंच? सो मला त्यांचा असिस्टंट म्हणाला, डू यू नो दॅट ही डझंट रिपीट. तर मी म्हटलं, डोंट टेल हिम दिस इज अ फोर्थ फिल्म. तर म्हणाला, नो नो, इज व्हेरी फॉन्ड ऑफ यू, त्याच्यामुळे चालेल, इट्स ओके. सो त्यांच्याबरोबर काम करायला आवडतं. नंतर साऊथचं चेरन तर लाईक खूपच चांगला आहे. आणि आय थिंक आय वर्कड विथ व्हेरी व्हेरी गुड डिरेक्टर्स. म्हणजे मी तेवढं लकी होते. जे काही थोडंसं केलं असेल, व्हॉट एव्हर, म्हणजे थोडंसं काम असेल, छोटं असेल, मोठं असेल, व्हॉट एव्हर, बट मला खूप चांगले डिरेक्टर्स अरुणाताई होत्या. छान छान डिरेक्टर्स बरोबर मिळालं काम करायला. आणि मराठीमध्ये सतीश राजवाडे, त्याच्यासारखा माणूसच नाही मला वाटतं. कूल,
आणि इतका चांगला माणूस, बाप रे, इंडस्ट्रीमध्ये ना म्हणजे मला असं वाटतं फारच रेअर आहेत असे, खूपच रेअर आहेत. असं सतीश आहे. ताई तुझे फॅन सुद्धा खूप असतील ना ग? म्हणजे इतके हिंदी सिनेमे केलेस तू, जाहिराती सुद्धा केल्यास, तमिळ फिल्म्स केल्यास, काय अनुभव आहेत फॅन्सचे? फॅन्स ठीक आहे. एक मी सिरियल करत होते हिना, ती बाय विकली असायच्या बघ तेव्हा सिरियल्स, तर हिना सिरियल करत होते. तर त्याच्यात नीना कुलकर्णी सुद्धा होती आणि आमचा मुस्लिम कॅरेक्टर ऑफकोर्स होता आणि माझा त्याच्यात रोल आधी पॉझिटिव्ह होता, मग निगेटिव्ह झाला आणि मग परत पॉझिटिव्ह होता. तर मी एकदा हैदराबादला वेगळ्या शूटिंगसाठी गेले होते. तर काय झालं, एअरपोर्ट वरती ना असे 10-15 मुलं मुली असे होते ग, आणि तर त्यातले ना 2 मुलं अशी पुढे आली आणि मला म्हणाले मला की आप समीर के साथ अच्छा नहीं कर रही, अगली टाइम आप आइए, आपको दिखाते हैं. तर मला आधी काय कळलंच नाही. तर मी म्हटलं बापरे, हे लोक किती इन्व्हॉल्ड होतात ना. आणि मग त्याच्यात तेव्हा मी निगेटिव्ह झाले होते आणि मी त्याला त्रास देते ना, तर असं माहितीये ना, मारायला वगैरे. बरं. आणि आम्ही सेम सिरियलच्या वेळेस अजून एक एक्सपिरियन्स म्हणजे कलानगरला मागे चालायला जात होते मी, तेव्हा एक वयस्क बाई माहिती ना, ते इथेच बँड्रा ईस्टमध्येच राहतात. तर त्यांनी थांबवलं मला आणि त्यांनी मला ह्या भाषेत मला म्हणाल्या की मला तुमच्याशी बोलायचंही नाही आहे. तर मी म्हटलं बरं. तर म्हणजे काही संबंधच नाही ना, की आपण जाता येता फक्त हसतोय, तर बोलायचं नाहीचा काय संबंध. मग म्हणाल्या की तुम्हाला महाराष्ट्रीयन मुली, तुम्ही आणि त्या नीना कुलकर्णी, तुम्हाला लाज नाही का वाटत, अल्ला अल्ला करत फिरता ते. हो, असं म्हणाल्या. अहो म्हटलं आमचं ते काम आहे, आम्ही फक्त एक मीडियम आहोत, काम आहे आमचं ते, काम बिम काही नाही, महाराष्ट्रीयन मुली तुम्ही, संपूर्ण लाज आणली तुम्ही वगैरे, असं मला बोलल्या माहितीये ना. म्हटलं बाप रे, म्हणजे लोक किती हे करतात ना, खूप घाबरे सुद्धा असतात, घाबरे असतात. आणि असंही भरपूर फॅन्सनी सांगितले काय कसली सिरियल तुमची, काय करताय तुम्ही वगैरे. तर म्हटलं मग बघू नका, कंपल्शन तर केलेलं नाही ना तुम्हाला. आणि छान एक्सपिरियन्सेस पण असतील ना काही? हो, छान पण आहेत म्हणजे असे. पण मला खरं सांगू, मला ना निगेटिव्ह रोल करायचे, ते गुडी रोल्स करून मला लोक सांगतात हे छान वगैरे, मला नाही, कंटाळा आलाय मला कुठेतरी निगेटिव्ह रोल केल्यानंतर मग जर सांगितलं ना असं, तर मला आवडेल. नाही, खरंय. मी आता जितक्या लोकांच्या मुलाखती घेतल्यात ना, मॅक्झिमम लोकांनी हेच सांगितलं की निगेटिव्ह रोल्स करायला जास्त आवडतं. मला स्वतःला आवडतं, करायला मिळतं ना काहीतरी. आता तू पण करतेच आहेस, पण मला आवडतं, मला निगेटिव्ह रोल्स करायला खूप आवडतं. त्याच्यातच मला असं वाटतं, कारण हे ना गुडी करून ना तुम्ही त्या ब्रिंकवर असता माहितीये ना, कधी तुम्ही असे जाल आणि ते खोटं वाटेल ना, नाही का. तर पॉझिटिव्ह रोल म्हणजे हा असा गुडी रोल करणं पण कठीण आहे, कारण तुम्ही खोटे वाटूच शकता. हा, पण नेगेटिव्ह मध्ये जी गंमत आहे ना, तसे आहे थोडे फॅन्स आहेत इकडे तिकडे. तुझं शिक्षण सुद्धा खूप झालंय ना ग? हो. तू काय शिकलीयस? माझं डॉक्टरेट आहे. बेसिकली मी बायोकेमिस्ट्रीमध्ये केलं आणि माझं टॉपिक जे सब्जेक्ट ऑफ माय थिसिस वॉज हिमॅटॉलॉजी. बरं. त्याच्यावरती असं होतं, त्याच्यावर मी काम पण केलेलं आहे आणि मी सायन हॉस्पिटलमध्ये 10 वर्ष नोकरी पण केली आहे, पीडियाट्रिक हिमॅटॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये. हो, केलंय आणि केलंय बऱ्यापैकी काम. पण मग तू ते सोडून ऍक्ट्रेस कशी काय झालीस? नाही अगं, कारण मी म्हटलं ना तुला की आम्हाला सेवा दलाचं हे होतंच ना कलापथकात, त्याच्यामुळे आणि भरतनाट्यम शिकलेली आहे, त्याच्यामुळे ते डान्स आणि हे होतंच ना जरासं अंगात. तर आणि मला असं वाटतं वन लाईफ सगळं करावं. खरंय, हो की नाही, करायला मिळत असेल, चान्स असेल तर सगळं करावं. पण कधी आय फील व्हेरी फ्रस्ट्रेटेड आणि बॅड, कारण ह्याच्यात पुढे काय मी परस्यू केलं नाही, कारण आत्ताची जी सिच्युएशन आहे आपली त्याच्यात नक्कीच उपयोग झाला असता ना. सो जेव्हा मी पाहते हे सगळे डॉक्टर्स आणि इतकं स्ट्रगल करतायत आणि किती प्रयत्न करतायत सगळ्यांसाठी वाचवायला, तेव्हा मला अजूनही वाटतं की आपण असं जाऊन त्यांना सांगावं, मी व्हॉलंटरी हेल्प करू का. किंवा मी विजयला कितीतरी वेळा म्हटलं की मला जायचं रे, मी जाऊ का हेल्प करायला असं. म्हणजे मी जाते ना कुठल्या तरी हॉस्पिटलला जाऊन एनरोल करते आणि सांगते की मला जस्ट व्हॉलंटरी हेल्प करायची आहे. ते आता तब्येत साथ देत नाही, त्याच्यामुळे सगळं. तू कॉस्ट्युम डिझायनिंग करायला कधीपासून सुरुवात केलीस? खरं सांगू का, विजयचं नाटक होतं लग्न बंबाळ, तो डिरेक्ट करत होता. त्यावेळेस मला मधुरांनी सांगितलं
की तू का नाही करत कॉस्ट्युम्स, दुसरं कशाला कोण पाहिजे, तुला आवडतात ना कॉस्ट्युम्स करायला वगैरे, तू कर. हो, मधुरा. तर मी म्हटलं की अगं मी केलेलं नाहीये पण कधी कॉस्ट्युम्स. तर ती म्हणाली कर ना, तसं तुझा चॉईस चांगला आहे, कर की. म्हटलं बरं. आणि मी ते केले आणि मग ते आवडले. आणि मग हळूहळू मला असं वाटलं की मला ह्याच्यात खूप इंटरेस्ट आहे. कारण बेसिकली ना मला फॅब्रिक आणि कलर्स, बेसिकली कलर्समध्ये राहायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मग मी ते सुरू केलं आणि आय जस्ट लव्ह दॅट. कॉस्ट्युम डिझायनिंग. तू बेडशीट्स वगैरे सुद्धा डिझाईन करतेस? हो, माझा एक ब्रँड आहे ट्रँक्विल नावाचा. त्याच्यात म्हणजे बेड लिनेन आहे, त्याच्यात बेडशीट्स आहेत, बेड कव्हर्स आहेत, कम्फर्टर्स आहेत, म्हणजे क्विल्स वगैरे असं सगळं आहे. आणि ऑल कस्टमाइज डिझाईन्ड, म्हणजे डिझायनर आहेत सगळ्या. आणि मी ऍक्च्युली माझी हॉबी आहे ती, त्याच्यासाठी मी करते. पण आता हळूहळू आय हॅव डिसाइडेड की थोडंसं पैसे कमवायला हरकत नाही आहे, म्हणजे कारण आतापर्यंत हॉबी आहे म्हटल्यानंतर आपलं सगळ्यांना आवडतंय, मैत्रिणी येत आहेत, घेत आहेत, त्याच्यातच गंमत वाटत होती. पण देन पीपल सजेस्टेड की यू कॅन टेक दिस अप एज अ प्रोफेशन ऑल्सो, की फार बाकी काही करत नाही असतं, तुला घर बसल्या पण हे करता येईल ना, आणि तुला तो फ्लेअर आहे कलर्सचा आणि कॉम्बिनेशनचा, तर का नाही करत. मला ना आठवतंय आपण आय थिंक तू 2 का 3 नाटकांसाठी कॉस्ट्युम डिझायनिंग केलं होतंस माझं, आणि मला तुझं कलर पॅलेट खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की वी लाईक द सेम थिंग्स, असं मला खूप वेळेला वाटतं. म्हणजे बेबी पिंक किंवा पेस्टल शेड्स किंवा बेज ब्राऊन्स असे तुला खूप आवडतात ना? मला खूप आवडतात पेस्टल शेड्स आणि इंग्लिश कलर्स, भयंकर आवडतात, भयंकर आवडतात. येस. तुझ्या बेडशीट्स बघूया, चालेल? हो चालेल ना. हे बघ, लाईक म्हणजे दिस इज हाऊ आय डिझाईन. आता सॉरी, बेड लिनेन. हे बघ, आता हे असं म्हणजे आहे. सो दिस बेडशीट इज लाईक दिस. आणि मग आय डू ऑल दिस व्हॉट एव्हर डिझायनिंग, त्याचे कॉम्बिनेशन्स आणि हे लाईक आता सी दिस, आता ह्याचं हे लिनेन आहे हे संपूर्ण. आणि सी लाईक इट्स बॉर्डर्स वेगळे, हे वेगळं, नंतर एव्हरीथिंग इज आतमध्ये सुद्धा असं थोडंसं वेगळं असं. तसंच लाईक आय शो यू दिस ऑल्सो. आता ह्याचं इट्स लाईक दिस, द बेडशीट इज लाईक दिस. हे सगळे कॉम्बिनेशन्स बनवून तू? नाही, मी कापडं सोर्स करते, मी जाऊन आणते स्वतः कापडं. मी माझ्या टेलर्स बरोबर बसते, त्यांना कापून पण देते कधी कधी. काय काय करते की नाही हे इधरही लगाने का, त्यांचं कधी कधी असतं हे अच्छा नाही लगेगा इकडे. म्हटलं नाही, तुम्ही नाही डोकं चालवायचं, मी सांगेन तसंच करायचं. सो लाईक असं म्हणजे लाईक दिस. सो दिस कम इन द सेंटर आणि असं. सो आता ही वेगळी आहे बॉर्डर, हे वेगळं. सो लाईक इट्स फन. मला खूप आवडतं असं सगळं करायला. कलर्समध्ये बेसिकली असं खूप आवडतं. जसं हे आता असं लिनेन आहे. बघूया उघडून. हो, हे बघ, आता ह्याचं हे बॉर्डर ह्याची पण इथे वेगळी आहे बघ. इथे त्याचं अच्छा, हा हा हा, ही पुढची बाजू आहे, ही साईडला. पण दिस आर ड्रेप्स बेसिकली. तर हे असं आहे बघ, हे असं साईडला येणार, ते पुढच्या बाजूला येतं. बरोबर. आणि खोचायच्या बाजूला असं काही नसतं, ह्या बाजूला असं सिम्पल असतं, म्हणजे आतली बाजूची. बाकी इट्स लाईक दिस. ही पण एक बघू का? हो बघ, जरा छान व्हायब्रंट आहे ते. वा, या हे बघ, ही पण छान आहे अशी. ही उलटी बाजू आहे असं. लाईक सी दिस इज इट्स लाईक दिस. नाईस, सुंदर, खूपच छान ग. हॉबी. वाव, मस्तच ग. थँक्यू. ताई, तुझं आणखीन एक पॅशन आहे ना, ड्रायव्हिंग. येस येस, ॲब्सोल्युटली. म्हणजे मला कधीही आवडतं ड्राईव्ह करायला, आणि कितीही ट्रॅफिकमध्ये कुठेही ड्राईव्ह करायला आवडतं. आणि मी पुणे तर म्हणजे रेग्युलरली मी विजय ललित कला अकॅडमीमध्ये शिकवायचा ना. आता या वर्षी सरांना फार नाही आवडत ना ड्रायव्हिंग, त्याला येतच नाही. हो, त्याला शोफर ड्रिव्हन असल्यानंतर त्याला काय गाडी, तो नुसता असा बसणार बस ठेवून. तर मी तो ह्याला होता ना, पुण्याला शिकवत होता युनिव्हर्सिटीत. तर आय यूज टू ड्राईव्ह हिम डाऊन टू पुणे आणि युटर्न घेऊन परत. आणि मला ना हा देवणार आणि बाशीच्या मध्ये मला सांगायचा थोडा वेळ झोपू, 15 मिनिटं झोपतो फक्त. मी म्हणायचं हा ठीक आहे. की डायरेक्टली ह्याला ललित कलाचं गेट आलं ना की त्याला मी सांगायचं उठ आता, उतर. आणि मग युटर्न घेऊन मी घरी.
असंच मी कोल्हापूरला किती वेळा, मी हे मटेरियल आणायला, मी कोल्हापूरहून सोर्स करते तिकडनं, तर मी हे मटेरियल आणायला मी किती वेळा एकटी गेले, कारण गाडीत मग ते मटेरियल आलं पाहिजे म्हणून ते मटेरियल. आणि गोव्याला पण मी खूप वेळा एकटी गेलेली आहे ड्राईव्ह करून, कारण मला असं वाटतं ती स्वतःची स्पेस असते. आणि घाटातनं वगैरे ड्राईव्ह करणं इज अ प्लेजर, माहिती ना. हैदराबादला पण गेले, तर हैदराबादला मला विजयनी एकटीने नाही जायचं असं सांगितलं, तेव्हा दिला ड्रायव्हर बरोबर, त्याला मी मागे बसवलं, त्याला म्हटलं की आप पीछे बैठो. किती तास लागतात इथून हैदराबादला? 15 तास लागले मला. 15 तास. तर हैदराबादला पोचल्यानंतर म्हणजे आम्ही फक्त ब्रेकफास्ट लंच असे हॉल्ट्स घेतले. आणि हैदराबादला पोचल्यानंतर त्या ड्रायव्हरनी ह्याला फोन केला की मैं बस से वापस आ रहा हूँ, की मॅडम गाडी नहीं चलाने देती. हो, तर मी म्हटलं आप जाओ वापस, मैं आऊंगी वापस. असं कितीतरी वेळा. त्याच्यामुळे, आणि हा तर मला कितीतरी वेळा सांगतो, डोकं तापलंय ना, जा गाडी घेऊन जा कुठेतरी, कुठे जायचंय तिकडे जा, लॉंग ड्राईव्ह, लॉंग डिस्टन्स कुठेतरी जा, बरं वाटेल तुला. त्याच्यामुळे मला आय लव्ह ड्रायव्हिंग. आय लव्ह ड्रायव्हिंग. हो ना. मला ना स्वयंपाक करायला आवडतं आणि ड्रायव्हिंग माझ्यासाठी ते ना मेडिटेशन सारखं आहे. ऍब्सोल्युटली, यू सेड इट. म्हणजे मी 11 वगैरे वाजता शूटिंग पॅकअप करून घरी येते आणि मी स्वयंपाक करते. मला असं अनवाइंड झाल्यासारखं वाटतं. मला पण खूप मजा येते असं सगळं करायला. म्हणजे आय थिंक क्वाईट अ लॉट ऑफ थिंग्स इन कॉमन. हो. मला ना आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते इथे, की मी ड्राईव्ह करताना ना मी गाणी वगैरे नाही लावत अगं. माझं ड्रायव्हिंग आणि मला बरेच लोक असं करतात ना, एकटे असताना गाणीच लावतील किंवा काहीतरी ऐकतील. मला पण नाही, मला असं नेचर एन्जॉय करत, असं खिडकी खाली करायची, छान, आपण आपली गाडी आणि नेचर. हो, खूप मजा येते. ह्याला तर मी किती वेळा असं घाटात थांबवून, विजय तू मला विचारतच नाही मी कुठे पोचले काय. मला म्हटलं पोचशील गोव्याला तेव्हा फोन करशील. आणि मग म्हटलं तुला काहीच नाही, म्हटलं काळजीच नाही माझी, काय करायचं. आणि मग नंतर एकदा त्यांनी काय केलं माहिती ना, 10 मिनिटाला फोन करायला लागला, माहिती ना. कुठे पोचली म्हटलं विजय स्टॉप इट आता, बस झालं. मग मला म्हणाला परत सांगशील, म्हटलं नाही सांगणार, त्रास देऊ नकोस म्हटलं मला आता. त्याला नाही येत ड्राईव्ह वगैरे करता. ड्रायव्हिंग म्हणजे त्याला मी सांगितलं होतं की ती एक माझी इच्छा हा पूर्ण करत नाहीये, की म्हटलं अरे कधीतरी तर, म्हणजे थोड्या इतकं छोटा डिस्टन्स तरी आलं पाहिजे की नाही. अगं एकदा मला अस्थमाचा अटॅक आला आणि मला ऍडमिट व्हायचं होतं, तर आम्हाला टॅक्सी नाही मिळाली. मी स्वतः ड्राईव्ह केलं, तिकडे गेले आणि मग ICU मध्ये गेले. मी म्हटलं अरे तेवढ्यासाठी तरी शिक, एवढंच. पण नाही, अजिबात नाही. फक्त ड्राईव्ह करताना असा बसून एक फोटो काढलाय, म्हटलं काही वाटत नाही तुला असा फोटो टाकायला. ताई, एक खूप पर्सनल प्रश्न विचारायचा होता तुला. विचार ना. तू आता कॅन्सर फाईट करत होतीस ना, म्हणजे मी ऐकलंय की खूप धाडसाने तोंड दिलंस तू कॅन्सरला. तुझी हरकत नसेल तर त्याबद्दल बोलूया का? हो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आता तुझ्याकडे बघून असं वाटतही नाहीये की तुला कधी कोणीकडे कॅन्सर होता. मे बी दॅट पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. कारण मला वाटतं की काही असेल तरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड फक्त तुम्हाला हेल्प करतं ह्या सगळ्यातनं बाहेर यायला. कारण मी ॲक्च्युली ना, हे तू विचारलंस ते बरं झालं, मी ॲक्च्युली कॉस्ट्युम्स करायला निघाले होते, तर मी विजयला म्हटलं की 10 मिनटं थांब माझ्यासाठी, मी पण येते तुझ्याबरोबर. तर तो म्हणाला बरं. तर तेवढ्यात मी मला असं वाटलं की काय लंप लागतोय की काय, मला असं वाटलं. तर मी त्याला म्हटलं तू हो पुढे, मी हॉस्पिटलला जाते आणि जरा दाखवून घेते काय. तर तो म्हणाला बरं, मला कळव. मी गेले. तर मग मी हे केलं, मॅमोग्राफी केली आणि ती मला डॉक्टर म्हणाली आय टेल यू लेटर किंवा आय टेल दॅट अदर पर्सन. जो माझा फ्रेंड होता, डॉक्टर फ्रेंड, म्हटलं नो यू टेल मी वॉट एव्हर इट इज. तर ती म्हणाली या ह्याच्यात आत्ता दिसतंय ते स्टेज 2 आहे. तर म्हटलं ओके. मग मी ह्याला फोन केला की विजय झाली मॅमोग्राफी आणि त्यांनी सांगितलं की कॅन्सर आहे, मॅलिग्नंट आहे. तर तर मी म्हटलं हॅलो ऐकतोयस का तू, म्हटलं मी घरी येऊन तुला सांगते, तू टेन्शन घेऊ नकोस. कारण अगं हे झालं शुक्रवारी, ओके सॉरी गुरुवारी. आणि शुक्रवारी मग मी अंबानीला गेले आणि सगळ्या माझ्या टेस्ट झाल्या, पेट स्कॅन झालं, हे झालं ते झालं, बायोप्सी झाली. आणि सोमवारी विजय दौऱ्यावर चालला होता, 2.5 महिन्याच्या दौऱ्यावर. तर मग तो म्हणाला की कसं होणार, त्याला ते खूप टेन्शन होतं की आता, आणि तो त्याच्यात काम पण करत होता माहिती ना, शांतीचं कार्ट त्याचा दौरा होता.
काम करत होता, एवढे प्रयोग घेतलेले आहेत. तर मी हॉस्पिटलला गेले, मी डॉक्टर नाडकर्णींना सांगितलं, ते ओळखीचे आहेत, फ्रेंड पण आहेत असे. त्यांना मी सांगितलं की विजय चाललाय आजच्या म्हणजे सोमवारच्या फ्लाईटनी, तर आपल्याला काही करून सर्जरी आपल्याला सोमवारीच करायला पाहिजे. तर ते म्हणाले बरं. आणि तो कुठे चाललाय? म्हटलं अमेरिकेला चाललाय 2.5 महिने. तर म्हटलं येस, ही इज गोइंग फॉर 2.5 months, पण आपण सर्जरी आज करायची. तर माझी सर्जरी सकाळची होती स्केड्युल्ड. ती अगं कोणीतरी एक इमर्जन्सी केस आली म्हणून माझी संध्याकाळी झाली सर्जरी. आणि ह्याला एअरपोर्टला जावं लागलं. त्याच्यामुळे त्याला एअरपोर्टवर रात्री फोन करून सांगितलं की सर्जरी झाली, एव्हरीथिंग इज ओके, शी इज फाईन, असं सगळं. तर त्याला ते ना असं क्रिमिनल वाटत होतं. आणि आपल्याच बऱ्याच फ्रेंड्सनी वगैरे त्याला, तू असं कसं जाऊ शकतोस तिला सोडून वगैरे. तर म्हणजे काही दुसरा पर्यायच नव्हता ना. जेव्हा प्रयोग घेतलेत तर यू कांट अवॉइड ना. मग मी त्याला सांगितलं, तुला कोणी काहीही बोलू दे, जोपर्यंत मी तुला सांगत नाही की मला बरं वाटत नाहीये विजय प्लीज परत ये, तोपर्यंत यायचं नाही, विचारायचं पण नाही, आणि ह्याच्यावर चर्चा पण करायची नाही आपण ह्यापुढे. आणि त्यावेळेस विनय येडेकरनी मला हे केलं माहिती ना. म्हणजे तो विजयला पहिलं म्हणाला की तू जा, मी सगळं तिचं करतो, तिला हॉस्पिटलला नेतो सगळं. आणि त्यांनी ही स्टूड विथ मी लाईक अ रॉक, माहिती ना. आणि तो प्रत्येक माझ्या चेकअपला किमोला मला न्यायला यायचा. आणि सगळीकडे तो मग तिकडे बसायला तुषार यायचा. आणि ऑफकोर्स माझ्या बाकीच्या सगळ्या मैत्रिणी होत्याच, म्हणजे सगळ्या साहित्य सवासमधल्या इथल्या जवळच्या, म्हणजे सोनिया बिन्या सगळे, स्मिता बिता सगळे होतेच. ह्या पिरियडमध्ये माझ्या 2 वहिन्या म्हणजे सबीना, रंजना आणि माझी बहीण विदुला हे कायम माझ्या बरोबर होते. विदुला तर रोज अमेरिकेहून फोन करायची. सो माय फॅमिली वॉज देअर फॉर मी. आणि तुला एक गंमत सांगू, माझी तब्बू जवळची मैत्रीण, तर तिला मी आदल्या दिवशी फोन केला आणि सांगितलं की तब्बू असं असं झालेलं आहे अँड आय एम गेटिंग ॲडमिटेड आणि माय सर्जरी इज टुमॉरो. तर तिला आधी शॉक बसला. आणि तुला माहिती आहे, मी ॲडमिट व्हायच्या अगोदर ही हॉस्पिटलला ऑलरेडी पोचलेली होती. सो आय एम ब्लेस्ड टू हॅव फ्रेंड्स लाईक दॅट ऑल्सो, यु नो. म्हणजे रात्री कोणीतरी एक यायचं माझ्याबरोबर झोपायला. नाही तर अख्खी काळजी माझी पप्पूनी घेतली. म्हणजे तो माहिती आहे ना, मी हॉस्पिटलमधनं परत आले आणि त्यांनी सगळं ताब्यातच घेतलं. कोणी? पप्पूनी आहे आमच्याकडे जो आहे तो. तो म्हणजे आमचा मुलगा आहे. मी त्याला तो काम करतो असं कधीच म्हटलं नाही, तो आमचा मुलगाच आहे. त्याच्यामुळे त्यांनी संपूर्ण म्हणजे ताब्यातच घेतलं माझं सगळं. आणि ही लुक्ड आफ्टर मी लाईक माझी आई माझ्याकडे कसं आईनी केलं असतं ना असं. कारण माझी आई काही महिन्यापूर्वीच गेली होती कॅन्सरनी. सो इट वॉज लाईक अ शॉक फॉर द होल फॅमिली ऑल्सो, माहिती ना. 4 महिन्यात लगेच मला डिटेक्ट झालं. आणि चांगलं मग माझे सगळे किमोज झाले, 12 किमोज झाले, मग माझं रेडिएशन झालं, सर्जरी झाली. आणि त्या काळात माहिती आहे ना, मी आमचं मुंबई पुणेचं शूटिंग होतं. म्हणजे हे झालं ऑक्टोबरमध्ये. मुंबई पुणेचं शूटिंग होतं आणि आमची रिलीज डेट लागली होती एप्रिलची, एप्रिल 24, सतीशची फिल्म. हो. मग मी सर्जरी म्हणजे घरी आले हॉस्पिटलमधनं. मग मी सतीशला सांगितलं की प्लीज मला भेटायला ये. तर मी त्याला म्हटलं सतीश मला प्लीज रिप्लेस कर रे, कारण ही मला माहिती नाही कुठपर्यंत ट्रीटमेंट चालणार. कारण जेव्हा त्यांनी सांगितलं किमोज लागणार आहेत आपल्याला एवढे, तर मी म्हटलं की दिस इज अ लॉंग प्रोसेस ना, तर उगाच कोणाला कशाला हे करायचं ना. तर मी म्हटलं प्लीज मला रिप्लेस कर. तो म्हणाला नाही. तर म्हटलं सतीश की फक्त तुझा डिसिजन नाही आहे, कारण स्वप्नील, मुक्ता, प्रशांत नामले, सविता सगळ्यांचे डेट्स मिळणं किती कठीण होतं. स्पेशली मुक्ता, स्वप्नील आणि प्रशांत किती कठीण. तेव्हा सविताची सिरियल पण चालू होती. म्हटलं सतीश असं करू नको. मग ते सगळ्यांनी डिसिजन घेतलं की नाही, वी आर वन फॅमिली. आणि ते थांबले, 7 महिने थांबले. आय एम एव्हर ग्रेटफुल टू सतीश अँड द होल मुंबई पुणे टीम. आणि त्याच्यानंतर तेव्हा माझं रेडिएशन संपलं आणि आम्ही शूटिंगला सुरुवात केली. तेव्हा केस नव्हते, टकलू, फुल टकलू, नंतर भुवया नाहीत, हे नाही ते नाही, आणि अशी सुजलेली होते माहिती ना. मी सतीशला म्हटलं सतीश खूप हॉरिबल दिसते, तू घे ना कोणाला तरी. तो म्हणाला नाही, आया अशाच दिसतात, तू त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि आम्ही शूट केलं माहिती ना. इतकी चांगली सोय केली होती त्यांनी, वेगळी व्हॅनिटी होती, नोबडी वॉज कमिंग टू माय व्हॅनिटी. इतकं की मला कुठलंही इन्फेक्शन होऊ नये असं सगळं माहिती ना. की अशी माणसं फार कमी असतात ग. आणि तुमच्याकडे तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर यायला ऑप्शनच नसतं ग. इधर यू हॅव टू लिव्ह ऑर यू हॅव टू डाय, एक्सेप्ट जगायचं तर सगळं फेस एव्हरीथिंग ना. त्रास होतो, सगळ्या किमोचा पण खूप त्रास झाला, खूप झाला त्रास. पण माझे 2 डॉक्टर्स, डॉक्टर मंदार नाडकर्णी आणि डॉक्टर हर्षल वाघ, त्यांना थँक्स. कारण त्यांच्यामुळे मी
आहे. राजन भिसेंनी आणि त्यांच्या बायकोने सुद्धा खूप मदत केली ना. हो, तेव्हा केली. आणि तेव्हा तर त्यांनी तुला माहिती आहे 2005चं डेल्यूज जे झालं, म्हणजे त्यावेळेस मी राजन स्मिताकडे 1.5 महिना राहिला होते. हो. आमचं अख्खं घर गेलं खालचं कलानगरचं. 5.5 फूट पाणी होतं घरात त्या आणि सुमारास. तेव्हा सुद्धा विजय सर नव्हते ना. नाही, तो त्याचं काय नशीब आहे मला माहित नाही. कुठल्याही कलॅमिटीला हा नसतो माहितीये ना. कुठेतरी दौऱ्यावर अमेरिकेत. हो. त्याला इकडे यायला व्हिसा लागतो. केलं सगळं नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सगळे मित्रमंडळी हजर होते. एकूण एक आपले मित्रमंडळी सगळे हजर होते. आणि सगळं सामान वगैरे सगळं पाण्यात गेलं. सगळं पाण्यात होतं, काही राहिलं नाही. तुला माहितीये का, माझ्याकडे कुठलंही डॉक्युमेंट पण नाहीये, सर्टिफिकेट्स पण नाहीयेत, कुठली मॅरेज सर्टिफिकेट पण नाहीये. आम्ही जस्ट राहतोय 2 जण. काहीच नाही आमच्याकडे, कुठलंच नाही. शिक्षण झाल्याचं नाही, काही नाही, काहीही नाही आमच्याकडे. एवढा सगळा पोर्टफोलिओ होता, काय नथिंग, काही डॉक्युमेंटेशनच नाही. पण त्याच्यानंतरही निर्लज्जासारखं एवढं जमवलंय मी परत. अरे सॉरी, कमिंग बॅक टू कॅन्सर बद्दल बोलत होतीस. तर बेसिकली आणि काय माहिती आयरनी याची, मी ना कॅन्सरवरती अवेअरनेस प्रोग्राम्स पण करत होते. इन द सेन्स की डॉक्टर्सना हे करा, लेक्चर्स अरेंज करा, टू एड्युकेट पीपल. जरा दॅट इज ओनली थिंग दॅट यू कॅन डू ना. आणि मला झालेलाच मला कळलं नाही. म्हणजे मी कधी स्वतःलाच एक्झामिन केलं नाही माहिती ना. असं सगळं दॅट वॉज अ आयरनी की हे असं झालं. पण आता आणि मी ना एक ह्याच्यावरती फिल्म लिहिलेली आहे, म्हणजे स्टोरी इज माइन. त्याचा स्क्रीन प्ले निशिकांत कामतनी केला. आता तो हे म्हणजे रिवाईज गणेश मतकरींनी केलाय. आणि डायलॉग्स त्याचे शेखर फणसळकर आणि मी, आम्ही दोघांनी लिहिले. ती फिल्म मला करायचीच आहे, काही झालं ती. ब्रेस्ट कॅन्सरवरती आहे. कारण ह्याच्यावरती ना एड्सवरती वगैरे खूप काम केलं जातं ग, पण ह्याच्यावरती कामच केलेलं नाहीये. आणि पीपल नीड टू अंडरस्टँड आणि बी अवेअर. आणि आम्हाला ना अजून कोणी फायनान्सर किंवा प्रोड्युसरच मिळत नाही. कारण रिटर्न्स काय, तर रिटर्न्स मी कशी सांगू शकते. आणि बेसिकली मला असं वाटतं की सोसायटीनी तुम्हाला एवढं दिल्यानंतर यू ओ बॅक समथिंग टू सोसायटी ना. तर तुम्ही हे करायलाच हवं की नाही. तर ही एक माझी एक म्हणजे विषय आहे. आय होप आय कॅन डू दॅट. आणि मी ट्राय करत राहणार की आय गेट सम फायनान्सर आणि होणार नक्की. आणि ते मला करायचंच आहे. आणि दिस इज द ओनली वे आय कॅन पे बॅक टू सोसायटी ना, असं मला वाटतं. मंगलताई, तू रुग्णांची सेवा सुद्धा खूप करतेस ना. म्हणजे अगदी पहिल्यापासून मी हे तुझ्याबद्दल ऐकतेय. तू रुही बेर्डेंना सुद्धा खूप मदत केली होतीस ना. हो अगं, तो म्हणजे ना एक काहीतरी वेगळाच किस्सा होता. खरं म्हणजे माझी आणि तिची काय अशी फार मैत्री किंवा असं काहीच नव्हतं. रुही बेर्डे म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेंची पहिली बायको. हो, पहिली बायको. काहीच असं नव्हतं माहितीये ना. पण विजयकडनंच म्हणजे लक्षा जो काय भेटला असेल वगैरे किंवा ह्याचा मित्रच आहे ऑफकोर्स विजयचा, पण तेवढंच होतं. म्हणजे माझी काही अशी मैत्री नाही की मी काहीतरी करायला हवं होतं वगैरे. पण अगं काय झालं माहितीये ना, की मी तेव्हा शूटिंग करत होते आणि विजय म्हणाला की हिला ऍडमिट केलंय रुहीला, तर तुला लक्षाने सांगितलंय की जाता जाता जस्ट लीलावतीला येऊन जा. आणि मी म्हटलं मी येऊन जाते, कारण नेक्स्ट डे पासून आमचं हुतुतुचं हे लागलं होतं ग, स्केड्यूल लागलं होतं ह्याला महाडला. तर मी म्हटलं की येऊन जाईन. पण मला माहिती नव्हतं की मला पुढे पण म्हणजे मला हे सगळं करावं लागणार होतं हे मला माहिती नव्हतं. तर तिकडे गेले आणि मला त्या सकाळी फोन आला गुलजारजींच्या ऑफिसमधनं की आपलं पूर्ण 10 दिवसाचं स्केड्यूल जे आहे ते पोस्टपोन झालेलं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. मग विजय म्हणाला आता हे 10 डेज तुझ्याकडे आहेत. तर मी माहिती दिवस रात्र मी आणि त्या लोणावळ्याच्या मम्मी, तुला माहिती असेल जोशी नाही फासे. बरोबर. तर आम्ही दोघी ना जवळजवळ 24 आवर्स हॉस्पिटलमध्ये होतो. आणि जसे काय तिला ते ना म्हणजे संपूर्ण तिच्यासाठी आम्ही तिकडे होतो असं झालं. आणि सगळं म्हणजे एव्हरीथिंग आय यूज्ड टू डू. आणि त्याचा ना असा खूप विश्वास होता की हे सगळे बाकीचे खाली बसायचे आणि मी आणि मम्मी वरती असायचो, आम्ही दोघी, आणि करायचो. म्हणजे इतकं झालं माहितीये ना की ती जेव्हा गेली ना तेव्हा मी लक्षाला सांगितलं की आता शी इज नो मोर. आणि म्हणजे शी इज ब्रेन डेड, पण आता ते व्हेंटिलेटर काढायला पाहिजे. तर तो म्हणाला तू सांग ना.
म्हटलं हे माझं डिसिजन नाही आहे, मी नाही घेऊ शकत हे डिसिजन. यू आर सपोज टू से की त्यांनी आय एम नॉट अ रिलेटिव्ह ना टू डू दॅट. म्हटलं हे तुला करायला पाहिजे. तो म्हणाला नाही तू कर. तर मग मी म्हटलं मी नाही करू शकत. मग डॉक्टरना मी सांगितलं की असं असं आहे आणि तर ते म्हणाले नो नो शी इज गॉन. तर त्याच्यामुळे मग मी त्याला म्हटलं की असं झालेलं आहे, पण तिचे कपडे नाही आहे तिकडे, काहीच हॉस्पिटलला नाही. तर मी म्हटलं तू हॉस्पिटलला ये. आला आणि खिशातनं ना असे कपडे असे पैसे काढले आणि माझ्या हातात दिले आणि मला म्हणाला तू जा आणि काय तुला आवडेल ते कपडे घेऊन ये तिच्यासाठी, काय हवं असेल ते घेऊन ये. मग मी गेले त्या हिल रोडला तिच्यासाठी एक नाईटी आणला. तिला खाली नेईपर्यंत म्हणजे लिफ्टमध्ये सुद्धा तो वॉर्ड बॉय, ती एक सिस्टर आणि मी, आम्हीच होतो एवढे जण माहिती ना. म्हणजे जसं काय ना तिला वाहून गेले होते तेवढे दिवस. म्हणजे आय ओड हर समथिंग असं होतं माहिती ना. आणि ते झाल्यानंतर मग तिला ॲम्ब्युलन्स हर्समध्ये घातली आणि त्याच्यानंतर जो माझा ब्रेकडाऊन झाला ना, कारण इट हिट मी देन की काय झालं माहिती ना. असं होतं. मग मला विजय म्हणाला आता तिकडे तू जाऊ नकोस, तू पहिल्यांदा घरी चल. घरी गेले. तिकडे गेल्यानंतर ह्याचा तोपर्यंत फोन की तिला इकडे बोलव, कारण ती सांगेल तसं करायचं. बाप रे. हो. आणि माझा खरा ना असा तिच्याशी काहीच संबंध नव्हता. एकदाच भेटले होते मी तिला. पण काय माहिती नाही. आणि मग सगळं झालं तिचं ते फ्युनरल आणि सगळं झालं. मी घरी आले तोपर्यंत मला बाबांनी सांगितलं तुला गुलजारजींच्या ऑफिसमधनं फोन होता, उद्या सकाळी गाडी 6 वाजता येणार आहे पिकअप करायला. म्हणजे देवाने हे सगळं करून घेतलं तुझ्याकडून. हो. म्हणजे काय होतं हे आय डोंट नो. म्हणजे ॲज इफ ना हे दिवस तिच्यासाठीच होते, तिची सेवा करण्यासाठी होते. आणि बेसिकली थोडं म्हणजे आपलेच मित्र आहेत, आपलेच लोक आहेत. मला असं वाटतं की आपल्याकडनं थोडंसं होत असेल तर करावं ना. तेवढंच आपल्या हातात असतं का आणि काय करू शकतो आपण. सो करायची मदत जेवढी होईल तेवढी. आणि जे तू करतेसच म्हणजे ओके. मंगलताई थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. अगदी मनमोकळ्या गप्पा झाल्या. थँक्यू. आणि दिल के करीबच्या निमित्ताने मी तुला अरे तुरे करायला लागले. हे कंटिन्यू करायला पाहिजे, कळलं ना. नक्की. प्रॉमिस. मी या सगळ्यांना प्रॉमिस देते. सगळ्यांना बघा मी केलंय प्रॉमिस. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळे पाहत राहा दिल के करीब.